हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। देशात पुन्हा मोदी सरकार की इंडिया आघाडी विजयी होणार। देशाचा खरा निकाल आता 22 तासांवर। उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार। सार्वत्रिक लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज। 48 मतदारसंघातील मतमोजणी केंद्रावर एकूण 14,507 अधिकारी कर्मचारी नियुक्त। पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात। मुंबईत 6 जागांच्या मतमोजणीची तयारी सुरू। शिवडी विक्रोळीतील मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा फौजफाटा। सत्ता परिवर्तनासाठी काही तास शिल्लक। ईव्हीएमवर आमचं बारकाईने लक्ष। अंतिम निकाल येईपर्यंत पोलिंग एजंटना बाहेर न येण्याच्या सूचना। विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। एक्झिट पोलवर नाही तर जनतेच्या मतांवर विश्वास। नागपुरातील जनता माझ्या पाठीशी। काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंना विश्वास। रत्नागिरीत पोलिसांचा मतमोजणीसाठी हायटेक बंदोबस्त। मतमोजणीसाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना QR कोड। नाशकात लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेची सध्या युद्धपातळीवर। 500 पोलिसांचा बंदोबस्त तैनात। लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी चंद्रपूर प्रशासन सज्ज। केंद्रावर त्रिस्तरीय सुरक्षा। मतमोजणीसाठी 101 टेबल तर 379 कर्मचारी। लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी केंद्रीय निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद। दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद होणार। मुख्यमंत्री शिंदेंची उद्या दुपारी 1 वाजता शिवसेनेचे पदाधिकारी आणि निवडक आमदारांसोबत बैठक। लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करणार। सूत्रांची माहिती। शिर्डीत निकालाआधीच सुजय विखेंच्या विजयाचे बॅनर। तुम देख लेना आंखों से हम आएंगे लाखों से। सुजय विखे समर्थकांची बॅनरबाजी। निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती। ठाकरेंना मोदींच्या भेटीची वेळ मिळू शकली नव्हती। दीपक केसरकर यांचा दावा। मतमोजणीच्या आधी इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून निवडणूक आयोगाची भेट। पोस्टल बॅलेटचा निकाल ईव्हीएम पूर्वी जाहीर करावा। आयोगाकडे मागणी। मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून अनिल परब रिंगणात। आज अर्ज भरणार। आदित्य ठाकरेंसह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार। पश्चिम रेल्वेवरील सेवा विस्कळीत। बोरीवली स्थानकात ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड। लोकल पाऊण तास उशिराने। अभिनेता सलमान खानला मारण्यासाठी 70 तरुण महाराष्ट्रात। नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक खुलासे। बिश्नोई गँगनं मोठा कट रचून हत्येची तयारी केल्याचंही उघड। मुंबईत बुधवारपासून 10% पाणी कपात। बीएमसीकडून ठाणे भिवंडीसह इतर गावांना केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यातही पाणी कपात लागू। अमूल दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी दरवाढ। आजपासून नवीन दरवाढ लागू होणार। गुजरात कॉपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचा निर्णय। 3 महिन्यांमध्ये देशभरात उष्माघाताने 56 जणांचा मृत्यू। महाराष्ट्रात 11 तर मे महिन्यात देशभरात 46 जणांचा मृत्यू। मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक 14 जणांच्या मृत्यूची नोंद। यंदा पाऊस चांगला। पेरणीसाठी घाई नको। हवामान तज्ज्ञांचा शेतकऱ्यांना सल्ला। जून जुलै महिन्यात कमी पाऊस तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज। 10 जूनपर्यंत पाऊस महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज। यंदा राज्यात वेळेपूर्वीच मान्सून दाखल होणार। पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा अधिक असणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।